कुटुंब रंगले काव्यात या लोकप्रिय एकपात्री कार्यक्रमाचा 1818वा प्रयोग नुकताच मुंबईमध्ये झाला। या विशेष कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। प्राध्यापक विसुभाऊ बापट कवितेच्या माध्यमातून गेली 25 वर्ष रसिकांचं रंजन करतायत। कविता या वाङ्मय प्रकाराकडे आबालवृद्धांना वळवण्याच्या त्यांच्या या इवल्याशा रोपट्याचा वेलू आता गगनावरी गेलाय आणि विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या काव्यप्रेमी रसिकांनीही या कुटुंब रंगले काव्याला चांगली जात दिली आहे। निर्मल शुभ्र वस्त्र बसली जी श्वेत पद्मासनी, शोभे उज्ज्वल गौर वर्ण नटली वीणा करी घेऊनी, नाचे चित्र मयूर वायतणी हा जी रंगली गायनी, देवो सन्मती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी। जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मराठी जिवंत राहील अशा पद्धतीने त्यांच्या आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून जे यश त्यांनी प्राप्त केलंय असं मला वाटतं। हे तुमच्या चेहऱ्यातील रिॲक्शनमुळे लक्षात येत असतं। तर ज्या तन्मयतेने विसुभाऊ करत होते, एक गोष्ट मला त्यांची भावली म्हणजे प्रामाणिकपणा। कुठेही त्यांनी उसना आणला नाही। लोक सप्ताह म्हणायचा सकाळ आपलं महानगर सांभाळा, पेपरात झाडात बघायची अर्ज टाकायचा, झाडात बघायची अर्ज टाकायचा, झाडात बघायची अर्ज टाकलं पैका खर्च केला गोष्टी वाढ्या। पण खरं सांगतो नोकरी मिळायला नाही राव। अहो खरंच आहे, तुम्हाला ऐकून माहिती असेल, अहो आजकाल MA, MCOM, MSc पदवीधर सुशिक्षित बेकार 10 वर्ष स्वतःच्या लायकीची नोकरी हुडकत फिरत्यात आणि वय मर्यादा संपून बसतात। आणि मग या सुशिक्षित बेकारांच्या वाट्याला काय येते सुशिक्षित बेकारांच्या वाट्याला अहो एखाद्या रुपयाच्या हॉटेलात का पैसे द्यायची पाळी द्या। तर आमच्यावर ती पाळी नाही आली, ही पाळी आमच्यावर नाही आली। नोकरी नाही तर नाही, आमच्या बाला डोसकं दिलं होतं देवानं, डोसकं टकूर बाला डोसकं दिलं होतं देवानं। बाला सांगितलं समाजोपयोगी कार्यासाठी कुटुंब रंगले काव्याचे अनेक प्रयोग विनामूल्य सादर करणाऱ्या विसुभाऊंना काव्यप्रेमी श्रोते मात्र दुर्लभ होत चालल्याची खंत आहे। लई मोठं भाग्य लाभलं आपल्याला। अहो गदी मागूळ करायची कविता त्यांच्या अक्षरात लिहिलेल्या भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कूटगीतं, स्फोटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मराठी शेरोशायरी, वात्रटिका, चावटिका, कणिका, क्षणिका, लोचनिका, गोंधळ, भारूड, सभा, जबाब, श्लोक, सुनीत आणि फटका इतके काव्यप्रकार मी संकलित केले। देशातच नव्हे तर कुटुंब रंगले काव्याचं सादरीकरण जगभरात झालंय। आता रसिकांना प्रतीक्षा आहे या कार्यक्रमाच्या 2000व्या प्रयोगाची। झी24 तास साठी रुपेश गुप्तासह इशिता मथुरे, मुंबई। आपण पाहता झी24 तास। चस्का मस्काच्या पुढच्या भागात 9व्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याची कलावंतांना उत्सुकता।